देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, तब जाके आया मेरे बेचैन दिल को करार। पकड़ घट्ट पकड़ घट्ट पकड़ घट्ट पकड़ दिलबर तुझे एवढंच आहे, एवढंच आहे. मला वाटलं आणखी वाजवशील उत्साहामध्ये. हरकत नाही, पण प्रचंड आहे, प्रचंड खुश. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन, हॅलो हॅलो हॅलो. आज मी प्रचंड खुश आहे. याचं कारण असं आहे की मी एक लेडी रोबोट विकत घेतलेला आहे. अगदी माणसासारखं आहे माहितीये. म्हणजे मी ठरवलं तर तिला मी माझं नोकर करू शकतो, ठरवलं तर गर्लफ्रेंड करू शकतो, ठरवलं तर कळलं ना, कळलं ना. असो असो असो. थोडक्यात काय, आता जुजबी घेण्यासाठी मला स्किट चांगलं करायची गरज नाही. मुळात काय माहितीये, मी कुठल्याही मोठ्या गोष्टींसाठी असा लाचार होत नाही. जुजबी किस झाडकी बत्ती आहे नाही काय. थोडक्यात काय, जुजबी मी कधी मिळवू शकतो. अरे तुम्हाला खोटं वाटतंय, ठीक आहे मी दाखवतो. रोबोट 992.0 कम इन. रोबो 992.0 at your service, sir. क्या बात आहे. हे बघ नाही ना, पण एक सेकंड, आपण जरा विचित्र नाव आहे, आपण थोडंसं नाव चेंज करूया. चित्रा नाव कसं वाटेल? व्हेरी गुड सर, खूपच वेगळं आहे, पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. लेखकाने स्वतःचा आळशीपणाला जे काही लॉजिक दिलेलं आहे ना, क्या बात. मस्त, हरकत नाही, हरकत नाही. हे बघ न, मी तुझा मालक आहे, त्यामुळे आता मी सांगेन तसं तू वागायचं. यस सर. बस उठ, बस उठ. आईला नवीन लग्न झालेलं नवरी सुद्धा एवढं ऐकत नाही हो. बस उठ, बस उठ. Error. Language can't decode. Please repair your fumble. It's request humble. ओके ओके ओके. हे बघ आता मी तुझा मालक आहे. मी काही सांगितलं की जो हुकुम मेरे आका असं म्हणायचं आणि काम करायचं. जो हुकुम मेरे आका. ओके चल माझं डोकं चेपून दे. जो हुकुम मेरे आका. ओके. काय करते, काय करतेस तू? तुम्ही म्हणाला डोकं चेचून दे. चेतून नाही, चेपून दे म्हटलं मी. तुमचा फंबल आहे, डिक्शनचा प्रॉब्लेम आहे, प्लीज सुधारा. कधी ही फालतूगिरी चालणार नाही. मी रोबो आहे, तुमची बायको नाही. मी फॅक्टरी कंडिशन मोड मध्ये आहे. तुम्ही जी कमांड द्याल तीच मी फॉलो करणार. बरं तिकट ठेव, ते तिकट ठेव. अरे मग कंट्रोल कसं करणार तुला मी? हा माझा कंट्रोलर. हे बुक. मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, चांगलं आहे. ही स्क्रिप्ट नाही, 9 वाजता मस्त आहे असं म्हणायला. नीट वाचा, वाचाल तर वाचाल. अरे वाचाल तर वाचाल वा, साहित्यिक रोबोट दिसतोय. काय तुम्ही माझ्यात हवे ते बदल करू शकता. काय बोलतेस? नक्की? नक्की. मग मी तुला सई तामणकर करू शकतो? सॉरी, तुमच्या लायकीप्रमाणे बदल करू शकता. कोणाची लायकी काढतेस? सॉरी मान. सॉरी सई तामणकर. यांची लायकी नसताना यांनी तुमचं नाव घेतलं. भावाने मला सॉरी म्हण कान पकडून. सॉरी मेरे काका. काका नाही, अरे काका नाही रे आका. तुझा पण फंबल पडतोय. माझा चालतो. सॉरी. ठीक आहे चल एक काम कर, इथे बस. आपण बघ, आपण ना जरा तुझं फंक्शन चेक करूया. ओके. असं समज की मी कामावरून आलोय, काय करशील? या सर, बसा ना. थँक्यू. किती फुगे विकले आज? फुगे? तुम्ही फुगे विकता ना सर? मी फुगे विकणार वाटतो तुला? सॉरी सर, माझ्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन फीड नाही, त्यामुळे चेहऱ्यावरून माणूस ओळखणाऱ्या फंक्शन नुसार तुम्ही फुगेवाले वाटता. चौपाटीवर मालिश करणारे वाटता, कान फोडणारे वाटता, ब्लॅक तिकीट विकणारे वाटता. जास्त बोलतेस कळलं ना? मी सिंगर ऍक्टर आहे. नाही सर. नाही काय, मी ह्यांच्याकडे काम करतो. ती त्यांची चूक आहे. कोणाची? तुम्हाला काम देणाऱ्यांची. फालतूगिरी बंद कर, चहा टाक. जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त चांगलं बोलतीये.
आई शपथ ना, काम करण्यासाठी रोबोट आणला तो सुद्धा मला चेहऱ्यावर जज करायला लागला. काय करतेस तू? काय करतेस? तुम्ही म्हणाला चहा टाका, मी टाकला. चहा टाका म्हणजे चहा ठे. सॉरी सर, माझ्या मेकॅनिझम मध्ये एका शब्दाचा एकच अर्थ होतो. तुम्ही जसे जसे नवीन अर्थ सांगाल ते मी फीड करून घेणार. ओके. नवीन चहा टाकू? नको 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 नको. इथे बस, इथे बस, इथे बस. हा, बस बस. बघ, आपण कामानंतर शिकूया. सध्या आपण चार चौकात कसं बोलायचं याच्याबद्दल प्रॅक्टिस करूया. सर मला सांग, मी कसा दिसतो? सर, डुकराचं पिल्लू तुमच्यापेक्षा गोड दिसतं. गुटकं पेंग्विन लोचटपणा तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. चौथीतला मुलगा तुमच्यापेक्षा हुशार वाटतो. मुंगसासारखं तोंड, घुबडासारखं शरीर आणि चिचुंडीसारखा आवाज. टू फास्ट. अगं माझा अपमान करतेस तू. सॉरी सर, माझ्या मेकॅनिझम मध्ये मला एवढंच कळतं. माझा प्रामाणिकपणा ऑन आहे, तो बंद करा. कसा बंद करायचा? काय? लोचटपणाचं उदाहरण लांब राहा. आया बहिणी नाहीत का? मूर्ख मेल्या. अरे काय, कुठे सांग, कुठे बंद करू? बोलत का चालेल? बंद कसं करू सांग ना मला तू. माझ्या कंट्रोलर मध्ये. हा कंट्रोलर मध्ये. हा बंद केला. एक काम कर, नॉर्मल मोड वर. नॉर्मल मोड सेट करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. काय पासवर्ड? काय पासवर्ड टाका? अंशू फालतू, अंशू फालतू, अंशू फालतू. अंशू फालतू पासवर्ड आहे? हो. कुणी फीड केलाय? कंपनीनी. त्या कंपनीमध्ये समीर चौगुले नक्कीच कामाला असणार. त्याच्याच इकडे कोणी करणार. अंशू फालतू नाही रे, बकवास वाटते सगळे. एरर 3 वेळा सलग बोलावं लागेल. एकदा बोलत शेवटचे 2 3 वेळा सलग बोलावं लागेल. अंशू फालतू, अंशू फालतू, अंशू फालतू. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. बरं झालं, पहिले मी माझा पासवर्ड चेंज करतो. थांब जरा. अंशू राजविंडा. एरर पासवर्ड रिजेक्टेड. यू हॅव ओनली 2 ऑप्शन्स. अंशू फालतू, अंशू लोचट. नको, फालतू बरं आहे मला. अंशू फालतू, अंशू फालतू, अंशू फालतू. हा बरं आहे. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. झालं. आता काम करूया आपण. काहीतरी काम करूया का जरा? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त व्यवस्थित बोलते, बाकी शिवाय घालतेस तू. कळलं काय? चल पेपरने वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आता लवकर. अगं स्वतःला काय घालतेस? मला वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आका काय आका? मी कुठली गोष्ट सांगितली की मला उद्देश नाही, कळलं ना? वारा घाल, मला वारा घाल. चहा टाक, माझ्यासाठी चहा टाक. पाणी दे, मला पाणी दे, कळलं का? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त बोलते आई शपथ. काम कर, काय करशील? जाऊन मार. जो हुकुम मेरे आका. अगं झाडू कशाला मारतेस तू? तुम्ही म्हणाला जे काही असेल ते तुम्हाला उद्देशून असेल. तुम्ही म्हणाला झाडू मार, मी मारला. डोकं फिरलं काय तुझं? इथं बस, इथं बस. तुला पहिलं ट्रेन केलं पाहिजे. जो हुकुम मेरे आका. अरे 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 काय काही फालतूगिरी चालली तुझी? तुम्ही म्हणालात मला ट्रेन करावं लागेल, मी ट्रेन झाले. अरे समीर चौगुलेचे विरोध करू नकोस, कळलं ना? 4 लोक ओळखतात मला. पण जूज बी त्यालाच मिळते. तुम्हाला तर प्राजक्ता पण दादा म्हणते. बस झालं. आता नेक्स्ट एपिसोडला प्राजक्तावर डान्स करून दाखवतो. आणि नाही डान्स करून दाखवलं तर माझं नाव अंशुमन नाही. सिस्टीम अपडेटेड. याचं नाव अंशुमन नाही. मग काय म्हणतोस रे बटल्या? बटल्या काय? माझ्या फंक्शन नुसार ज्यांचं नाव माहिती नसतं त्यांना मी आकारावरून बोलवते. बटल्या नको. मग काय म्हणतोस टिंगू? टिंगू नको. टिंगू का टिंगू? 2च ऑप्शन आहेत, बटल्या आणि टिंगू. नको, बटल्या ठीक आहे, बटल्या ठीक आहे. एक काम कर, तू एक काम कर, मला डान्सची प्रॅक्टिस करून घे. मला पुढच्या एपिसोडला त्या प्रोजेक्टवर डान्स करायचा आहे. जो हुकुम मेरे आका. तेवढंच म्युझिक. असं नाही, जीव घेशील माझा. जो हुकुम मेरे आका. आता बोलायची पद्धत आहे. आता असं बोलायची पद्धत आहे.
बघा हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, चेतना, मला माझ्या खास शैलीत तुझं अप्रिसिएशन करायचं आहे. अरे वाव. अतिशय सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि अंशूसारखा कलाकार समोर असताना टू स्टील द शो इज नॉट अ जोक. आणि तू आज ते केलेलं आहेस. मी या मोमेंटची पहिल्या दिवसापासून वाट बघत होते, कारण पहिल्या दिवशी जेव्हा तू आलीस परफॉर्म करायला तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी एक खूप अमेझिंग स्पार्क आहे आणि तो एक दिवस असा उफाळून बाहेर येणार आहे. आणि आय थिंक आजचा तो दिवस आहे. अंशू, मस्त, खूपच भारी. दोघंही अमेझिंग होता. पण आज चेतना स्टोल द शो फॉर मी आणि ती खूप सुंदर दिसते आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स. क्या बात है, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ये बात आउटस्टँडिंग. प्रसाद दादा, सुपर्ब कॉन्सेप्ट आणि एक्सलंट परफॉर्मन्स. चेतना, माइंड ब्लोईंग केलंस तू. खूप मजा आली. अंशू, तू तर बहारदार आहेसच. लिहिलं पण खूप अप्रतिम होतं. कॉन्सेप्ट फार सुंदर होती. खूप मजा आली. आपका परफॉर्मेंस बहुत बढ़िया था अंशुमन और चेतना. आपका परफॉर्मेंस बहुत ही बढ़िया था अंशुमन और चेतना. एक बात का जवाब दो, आप में टैलेंट है कितना. मला जास्त प्रश्न विचारायची सवय नाहीये. तू चोरी केलीस का? हो. वेळ घे, विचार करून सांग, घाई करू नकोस. हा, तू चोरी केलीस का? हो. अरे प्रश्न विचारल्या लगेच हो म्हणतात काय कोणी? लगेच गुन्हा कबूल करतोस? पाटील, याला आत टाका. बघतेच कसा हो म्हणतोय ते. आधी मी तुला प्रश्न विचारणार, मग तू नाही म्हणायचं आणि मग मी तुला मारणार आणि मग तू हो म्हणायचं. कळलं? नाही, तुम्हाला ना पोलिसी इंगा दाखवल्याशिवाय गुन्हा कबूल करण्याची पद्धत कळणार नाही. घेऊन नाही आला. अरे बाळा, पण मी केलाय गुन्हा कबूल. तो गाता. ओ माय गॉड. ते मी चुकून आलो होतो. मी रेल्वे स्टेशनला जायचो. मी पोलीस. बसा बसा बसा. बोला, काय तक्रार आहे? माझं ना पाकिट मारलं गेलंय. त्यात अच्छा, ही पैसे होते. हा, ही अच्छा. माझी तक्रार आहे. बरं, तुमचा कोणावर काही संशय वगैरे नाही, तसा संशय नाहीये कोणावरही. नाहीये का? बरं, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमचं पाकिट आम्ही शोधून देऊ. हो, येस येस, थँक्यू. फक्त काय झालं ते मला जरा अगदी पहिल्यापासून सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला चौकशी हो, करा. सांग, पहिल्यापासून सांगतो. हा, सांगा. आधी आपण माकड होतो, नंतर आपला माणूस झाला. आधी असे होतो, मग असे असे करत, मग असे असे करा. आकृती असतात ना, असं ते झालं. इतकं पहिल्यापासून नाही ऐकायचंय मला. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं सांगा फक्त. हा, ते सांगतो मी. बसू का मी? बसा, प्लीज कम्फर्टेबल बसा. मी सकाळी बिल्डिंगच्या नाही, मी काहीच नाही केलं. नाही, तुम्ही मी सकाळी बिल्डिंगच्या खाली आलो. तर बिल्डिंगच्या खाली रिक्षा होती. मी रिक्षाला थांबवलो रिक्षाला अच्छा. आणि म्हटलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? हा. तर तो म्हणाला नाही. हा, आता बघा म्हणजे. पाकिट कसं मारलं ते सांगा. हा, पाकिट मारलं. पाकिट मारलं. त्याच्यानंतर दुसरी रिक्षा आली. हा. मी त्याला विचारलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तो म्हणाला जाएगा. मग मी म्हटलं जा. मला मध्ये मध्ये असे विनोद करायची सवय असते. मी जगतोच असा एकदम हसत खेळत जगतो. पाकिट कसं मारलं ते सांगा. हा, ते आहे पुढे आहे थोडं. तर तिसरी रिक्षा आली. तर तिसऱ्या रिक्षात मी विचारलंच नाही. मी डायरेक्ट जाऊन बसलो. आणि त्याला म्हटलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तर तो म्हणाला हा. आणि तो गेला बोरिवली स्टेशनला चालत. मी रिक्षातच होतो. काय स्किटचं रीडिंग चालू आहे इकडे? नाही, इम्प्रोव्हायझेशन कसलं करताय? ते माझी सवय आहे. हसत खेळत जगतो मी असं. नाही, हे काय वाटलं तुला? हे काय आहे? कोण आहे मी?
इन्स्पेक्टर नम्रता समीर आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे. येस ऑफकोर्स. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं फक्त सांगा. सांगतो. त्या 3 रिक्षांचे पंचेस तिन्ही पंच झाले. मग मी काय केलं, मग मी चालतच गेलो स्टेशन पर्यंत आणि मग मी बोरिवली स्टेशनला गेलो आणि तिकडे दादरची ट्रेन पकडली. बरं. अशी करत मी ट्रेननी दादरपर्यंत पोहोचलो. मी दादरला गेल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर असं चालत बाहेर आलो आणि तिकडे वजन असतं, वजनाचं मशीन असतं ना, ते 1 रुपया टाकून ते कळलं. पुढे पुढे सांगा. तर ते मशीन होतं. मी म्हटलं अरे बापरे, आता मी काय करणार ना, वजनाचं मशीन आहे. तर मग ते माझ्या मागच्या खिशात इथे एक पाकिट होतं मध्ये, दिसतंय. तर तिकडे पाकिट होतं, त्यातला 1 रुपया मी काढला आणि त्या मशीन मध्ये टाकला. तर ते फिक असं एक तिकीट आलं बाहेर आणि ते तिकीट मी बघत होतो. मागे मग भविष्य सुद्धा होतं. ते बघता बघता एक निळा शर्ट घातलेला माणूस आला, त्याने मला धक्का मारला आणि तो निघून गेला. मग मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि मग तिकडे माझ्या लक्षात आलं माझं पाकिट मारलं गेलंय. बरं, काय काय होतं पाकिटात तुमच्या? हे 50,000 रुपये होते. खरे सांगा. 5,000 रुपये होते. व्हेरी गुड. आणि आधार कार्ड होतं. ठीक आहे. तुमची जी काही तक्रार आहे ती आमचे पाटील आहेत हवालदार, ते लिहून घेतील. त्यांना बोलवते मी. चालेल. नमस्कार. बोला, तक्रार बोला. काय तक्रार आहे? काय म्हणाल? तक्रार सांगा ना तुमची. म्हणजे पोलीस स्टेशनला कशाला आलात तुम्ही? तक्रार करा. ऑफकोर्स. मग सांगा तक्रार तुमची. आता सांगितलं ना मी तक्रार. पाकिट मारलं गेलंय माझं. कधी सांगितलेत तुम्ही? आता आलो ना मी. तक्रार सांगितलं ना मी आता तुम्हाला. पाकिट मारलं गेलंय. तुम्ही काय टाइमपास लावलाय? 1 मिनिट. तुम्हाला काय म्हणायचं? मी खोटं बोलतेय? नाही, आम्ही ते टाइमपास का पोलीस म्हणजे तुम्हाला टाइमपास वाटलो आम्ही? टाइमपास हे बघा, तुमची तक्रार असेल तर सांगा, नाही तर इथून चालू पडा. नाही सांगतो. तक्रार सांगतो मी. ऍक्च्युली झालंय सगळं, पण मी सांगतो काही प्रॉब्लेम नाही. ते सकाळी मी गेलो, बिल्डिंगच्या बाहेर गेलो, तिथे रिक्षा होती. ओके. आणि मग रिक्षा थांबवली मी. ऍक्च्युली 2-3 तिथे पंच टाकले, पण आता नको रिपीट करायला. ऑलरेडी झालेत ना, बोर होईल. मग रिपिटेशनला बोर होतो लोक. तुम्ही कंप्लेंट सांगताय का? हो, कंप्लेंट सांगतो. त्याच्यानंतर मी नंतर स्टेशनला गेलो. तिथे वजन होतं. ते वजनात एक ते पण नको पंच. तू मुळातच मी कन्व्हिन्स नव्हतो करायला. ते आता काय येणार ना पंच. राहू दे, ते जाऊ दे. त्याच्यानंतर मी निळा शर्ट घातलेला एक माणूस आला आणि त्याने मला धक्का मारला आणि तिथे माझं पाकिट मारलं गेलं. ठीक आहे. एक काम करा, आमचे पाटील आहेत, ते तुमची तक्रार नोंदवून घेतील. येस येस. मी बोलवते त्यांना. नमस्कार. बोला, तक्रार बोला. आता मी तक्रार सांगितली तुम्हाला. मी तुम्हाला आता तक्रार सांगितली. माझं पाकिट तिथे मारलं गेलेलं होतं. 2 वेळा हे पण दाखवलं. एक्सक्यूज मी. काय चाललंय तुमचं? मी आय एम सॉरी. नाही, इथे काय टाइमपास चाललाय का? नाही. मी तुम्हाला नीट विचारलं ना तक्रार सांगा म्हणून. हे सगळं असं काय दाखवते तुम्ही? नाही सांगतोय मी. बघा, ऑन ड्युटी पोलिसांचा वेळ खाल्ला म्हणून 8 टाके ना मी तुम्हाला. ओके, सांगतो मी. तक्रार सांगतो मी. ऑलरेडी 2दा झाले. मी पुन्हा मला प्रॉब्लेम नाही. मी सांगतो. सांगा. मी गेलो सकाळी, बिल्डिंगच्या बाहेर पडलो. तिकडे तो रिक्षावाला आला. काही गरजच नव्हती ह्या पंचची. वाढून ठेवतो मी उभा कारण 8 माणूस स्किट लेतो, नंतर ते एडिट होतं. कळणार कधी मला कळत नाही. ते सगळं झालं. त्याच्यानंतर तिकडे मी दादरला गेलो. दादरला तिकडे ते वजन करायचं मशीन होतं. ह्याची तर गरजच नव्हती. हे फालतू आहे हा पंच. निळ्या शर्टवाला माणूस धक्का गेला, पाकिट मारलं. बस एवढं कट टू कट पाहिजे होतं. आता सगळं सांग. तो निळ्या शर्टवाला माणूस आला. ठीक आहे. त्यांनी माझं पाकिट मारलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे हवालदार पाटील आहेत, त्यांना तुमची कंप्लेंट सांगा. ते रीतसर लिहून घेतील. त्यांना बोलवते मी. हात नाही लावायचा. नाही, 1 मिनिट. मला बोलवावं लागेल पाटील. नाही, मी बोलवतो. माझी ड्युटी. तुम्ही प्लीज बसा. नाही, मी बसणार. मी ह्याला हात नाही वळायचा. ह्याला हात नाही लावायचा. मी बोलवतो त्यांना. तुमचं काम मी करतो. पाटील मॅडमनी बोलवलंय. याला हात नाही लावायचा. ओके, आता ठीक आहे. ठीक आहे ना? नाही लावत नाही मी हात. पण तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते सगळे मिळतील वेळेत.
कसं आहे, आम्ही पोलीस जे असतो आम्ही जनतेचे मित्र असतो. हो मला माहिती हा आहे. त्यामुळे आम्ही तुमची मदत करणार. Thank you. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो. Yes, yes, फक्त मला- तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. नाही, आता relief वाटलं, Oh, काही yes, problem yes. नाही. Yes. तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही सांगू? मला कॉफी चालेल. हा ठीक, कॉफी चालेल ना. हा. नमस्कार, बोला, तक्रार बोला. अरे चौथ्यांदा झालं हे आता. काय? मी माझीच तक्रार एडिट करत करत नाही का पंच कट कट करत गेलो. मी सांगितलं तुम्हाला ती तक्रार ऑलरेडी झालंय हे 3 वेळा. स्क्रिप्टची आधीची पानं बघा, त्याच्यात दिसेल तुम्हाला. तेच रिपीट केलंय 3-3, 4-4 वेळा. बघा. आवाज नाहीये चढवायचा माझ्या समोर. कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता संभेराव. नीट बोलायचं अरे माझ्याशी. कोणी असेल, कोणी असेल तुम्ही कोणी असाल, नम्रता संभेराव असाल किंवा काही असाल, संभेराव मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी ही गोष्ट जी सांगितलेली आहे तुम्हाला 3-3 वाजता, झकमाराला तुम्ही हे दाबता का? अच्छा करता आणि सगळं विसरून जाता तुम्ही. काय बोललात तुम्ही? अहो हे असं दाबता तुम्ही, ही बेल दाबता आणि मी काय करते? शॉक लागतो तुम्हाला. तुम्ही कसं विसरता कसं कसं केलं मी? हे असं काहीतरी करता तुम्ही ते. एक मिनिट, ही बेल दाबून मला शॉक बस. हा ही हा हाय. काय बसला शॉक? आता नाही बसला पण नाही बसणार. हे बरं झाले वाटतं. तुम्ही उगाच हा इथे उभे राहा तुम्ही 2 मिनिट. तुम्ही ना उगाच टायमाची खोटी करताय. हो. हा बोला. काय? बेल वाजवलीत, काही काम होतं? नाही काम होतं पण ठीक आहे. 3-4 ओळी होत्या तुला, पण पाठांतर होत नाही तुझं. जा तू बस, जा जागेवर जाऊन बस जा. जा पाटील. तर तुमचं पाकिट मारलं गेलं. हो. नमस्कार, बोला. तक्रार बोला तुमची. अरे काय टाइमपास लावले का तू? टाइमपास करतेस तू? सारखी बटनावर हात ठेवते नाचते. मला टाइमपास समजतात? दळबद्री बेलला हात कशाला लावते? हात लावतेस आणि तुझा गजनी होतो, विसरतेस तू. ह्या बेलला हात लावल्यावर मी विसरते. या बेलला हात लावला विसरते. एक तुम्ही प्लीज बसा. मी बसा काय? मी बसा दाखव. ह्या बेलला हात लावल्यावर काय होतंय? ही बेल पण तुम्हाला सामील आहे, स्वतःच्या सोयीने वाचते. काहीच होत नाहीये. मॅडम बेल वाजवली, काही काम होतं? नाही काम होतं पण तुमच्याच्याने काही होणार नाही. जा तुम्ही. हा तर तुमची तक्रार सांगा, काय झालंय ते. रिक्षा पकडायला गेलो मी. हो हळू हळू हळू. गेलो मी बोरिवली स्टेशनला. नीट. हा तिथून गेलो दादरला गेलो मी. अच्छा दादरला गेलो मी. ओके. दादरला गेल्यानंतर निळा शर्ट वाला एक माणूस मला भेटला. हा. त्यांनी माझं पाकिट मारलं, इथे ठेवलेलं. हो. तुम्ही पॅनिक नका, प्लीज शांत व्हा. हा शांत. त्याच्यानंतर तो गेला. हा मग मी स्टेशनच्या बाहेर गेलो. ओके. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथून एक रिक्षा आली. तर रिक्षाने हॉर्न मारला. तर रिक्षात मी बघितलं तर तोच निळा शर्ट घातलेला माणूस तर रिक्षात बसला होता. There we are. रिक्षा नवीन होती की जुनी होती? जुनी होती. हाच मोठा क्लू आहे आपल्यासाठी. बरं, रिक्षाचा जो हॉर्न होता तो असा होता का? अरे सॉरी. नमस्कार, बोला. काय तक्रार काय तुमची? अरे कशाला मारायला हात लावतेस त्या बेलला? ही बेल काढून टाका. बसा इथे. बोला, काय तक्रार काय? कुठली तक्रार? कशाला आला तिथे तुम्ही? मला काय माहिती. मजा. ओके. मॅडनेस होता, ओव्हरऑल मॅडनेस आणि अनएक्सपेक्टेड एंड. क्या बात है दादा, सुपर हिट. शब्द अपुरे पडतात.
अलकाताई तुम्ही काय म्हणाल? समीर, नम्रता, हॅट्स ऑफ टू यू. काय धमाल केली. केवढूसा जम होता पण काय तो फुलवला होता. कमाल आहे. याला म्हणतात अनुभवी अभिनेते आणि अभिनेत्री. हे सगळं जरी दिलं ना तरी कमी आहे. खरंच सांगते मी. हे बघा सगळं 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 तुम्हा ठिकाणा खूप मजा आली. खूप मजा आली. ग्रेट ग्रेट. प्रसाद दादा. शॉकिंग परफॉर्मन्स होता. म्हणजे कमाल कमाल अफलातून. खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू थँक्यू. घ्या. ए असं काय करतेस ग ईशा? तुला किती वेळा सांगितलंय चहा आणि पोहे एकत्र नको ना देत जाऊ. पोहे खाईपर्यंत चहा थंड होतो. ही सगळी नाटकं ना आई समोर करायची, माझ्या समोर नाही चालणार. दिलंय ते खा. एवढी का चिडलीस? काय झालं? चिडू नाही तर काय करू? तुम्हाला कालच सांगितलं होतं ना 11 वाजता बाहेर जायचंय, तरी मस्त लोळत पेपर वाचत पडलाय, उशिरा उठलात. इकडे बस इकडे बस इकडे बस. कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं मला सांग. काय आपली शेवटची लोकल सुटणार आहे? कुठे जायचं आपल्याला? 3 तोळ्याचा चपला हार बनवायचा आहे. किती वेळा सांगितलंय तुम्हाला? आणि हो म्हणाला होता तुम्ही. आता नाटकं करू नका. ईशा ईशा ऐक ना, अजून तुझ्या डोक्यात ते खूळ आहे का? का नसेल? तुम्हाला सांगितलं ना त्या गेल्या वेळच्या भिशीला त्या वेंगुर्लेकर वहिनी असं नवीन 1.5 तोळ्याचा चपलाहार घालून आल्या होत्या आणि मला दाखवते त्या, अय्या हे बघा मी नवीन चपलाहार घेतलं. मग मी म्हंटल काय योगायोग, मी पण घेणार आहे आता. तर म्हणे एवढे कुठे भिशीचे पैसे येतात, तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना. असं बोलली ती. मी नाही ऐकून घेतलं. मी म्हंटल आमचं काही भिशीवर वगैरे चालत नाही, आमचे हे एवढे साधे राहतात. चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे, पण ते घेणार आहेत माझ्यासाठी 3 तोळ्याचा चपला हार, असं मी सांगितलं तिला. कशाला नको ते बोलत असतेस? मी 3 तोळ्याचा चपला हार तुला माहितीये का किती होतात? हे बघा तुम्ही आता नाटकं करू नका. आता मी बोलून गेलीये त्यामुळे मला आता तोंडघाशी पाडून ऐका, ईशा, मला ईशा. कारण ऐकायचीच नाही. तुम्ही हो म्हणाला होता, मी ईशा, जाते तयार व्हायला. ईशा. पटकन खा आणि तयार व्हा, मी चालली. अरे वेडी आहेस का ईशा? ईशा, कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही. प्रसाद सर, सॉरी तुमचं नाव चुकून आलं. सॉरी. कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही. देवा असशील ना जर खरा तर ये माझ्या मदतीला धावून. कॉमेडीसाठी देवडुडाला पण काय काय करावं लागतं. कोण आहेस तू? कोण आहेस तू? ओंकार राऊत देवडूड. बाहेर चल, बाहेर हो लगेच. काय काय इथे सोसायटीमध्ये तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन भरवता आणि माझ्या घरात येता? बाहेर हो चल. अरे वत्सा, अरे तूच आता बोललास ना देवा खरा असशील तर धावून ये, मीच तो देवाचा रनर हा, द देवदूत. बाहेर उभं राहून माझं बोलणं ऐकतोस? चालता हो लगेच, लगेच चालता हो. हे बघ ना, आता मला ना चमत्कार वगैरे दाखवायचे ना, कष्ट करायचे नाहीयेत. आणि ह्या मंचावर मी देवडूड आहे हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. तूच होतास की नाही रे पहिल्या स्किट मध्ये? विसरशील असं नको ना रे. सॉरी 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 देवडूड. अरे देवडूड, ते मध्यंतरी तुम्ही काहीतरी रॅप पण केला होता ना? हो चिल डूड. हे वाचतोय ना, बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड आलाय आता देवडूड. देवडूड आलाय आता देवडूड. रिमेंबर जावडेकर जावडेकर. काय 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 असं दबलोय. सांग वत्सा, मी काय करू तुझ्यासाठी? देवा देवा नाही, देवा नाही, देवडूड ना. देवडूडा देवडूडा, खरं तर देवासारखा धावून आलेला आहेस. ऐक ना, माझ्या बायकोने माझ्याकडे एक अशी गोष्ट मागितली ना जी मला तिला आत्ता देणं शक्य नाही रे. काहीतरी कर ना प्लीज. ओ माय ह्युमन, हे डिपार्टमेंट आमचं नाही, हे कामदेवाचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. मी एक स्ट्युपिडचा क्युपिड तुझ्याकडे पाठवतो, त्याला सांग. ओके? नाही नाही नाही, तसलं नाहीये. अरे देवडूडा तसलं नाही रे बाबा. कोण मग कसलं? अरे तिने माझ्याकडे ना 3 तोळ्यांचा चपला हार मागितलेला आहे रे. मला नाही रे शक्य तिला तो घेऊन देणं. कर ना काहीतरी. तिच्या मनात ना काढतो. नको रे, सॉरी ऐक ना, मला कळतं. लेट मी चेक. लेट मी चेक. हा ईशा प्राजक्ता माळीचा पॉपअप. प्राजक्ता माळीचा? हिला आता कुठला बिझनेस काढायचा आहे? काय करायचं हिचं मला कळत नाही. ताजे मासे विकायचा बिझनेस काढायचा हिला. मला कळत नाही.
आणि नाव तर बघा, प्राजक्त मत्स्य. माझं बघ हा हा, तुझं बघतो. ईशा पृथ्वी टिणिंग. अरे परत का प्राजूचा पॉपअप आलेला आहे? अजून कुठला डांबर गोळ्यांचा बिझनेस काढायचा आहे हिला? प्राजक्त वास या नावाने. काय मला ना या मुलीचं मला काही कळतच नाही. काय कशी आहे नाही कशी आहे म्हणजे ए, काय करू ना? ईशा पृथ्वी टिणिंग 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 टिणिंग. अगं थांब ग बाई, थांब जरा. हो काय पर्सनल देवडूड आहे तुझा? थांब जरा. ईशा पृथ्वी प्रताप एंटर असतू. हा आहे 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 आहे. काय चपलाहार आहे. चपलाहार आहे. नाचवते ती असं क्यूट. एक क्यूट नाहीये हे क्यूट नाही, हे खर्चिक आहे. काढ ना तिच्या मनातून हा चपलाहार. काढतो. डिलीटास्त्र झालेला आहे. सायोनारा. ए नाही, सायोनाला कुठे जातो? माटून गेला थांब ना. जरा सलाम जा. हे काय केलं? तुझा विनोद मारला. सॉरी मी नाही करत विनोद, मी नाही करत विनोद. फक्त मला दाखव ना, तू खरंच डिलीट केलंयस का? राऊतम वर डाऊटम. दिस इज व्हेरी बॅड. मी दिस इज व्हेरी बॅड. हा सॉरी पण एकदा फक्त समाधानासाठी प्लीज चेक कर. तोपर्यंत मी हे पोह खातो. ईशा 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 का ओरडताय? चल, कुठे? हार घ्यायला जायचंय ना आपल्याला. कसला हार? काय बोलताय तुम्ही? कसला हार घ्यायचाय? चपलाहार घ्यायचाय ना आपल्याला. बरे आहेत ना? हा काय कुठून आला चपलाहार वगैरे? कार घ्यायची ना आपल्याला. असं काय करता? तुम्हाला आत्ता तर सांगितलं मी. त्या वेंगुर्लेकर वहिनी भिशीला घेऊन आल्या होत्या नवीन गाडी, आणि मला म्हणे हे बघ नवीन गाडी घेतली. मी म्हंटल आम्ही पण घेणार आहे. तो म्हणे तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना, एवढे कुठे पैसे येतात भिशीत, असं बोलली ती मला. मी सांगितलं तिला, मी ऐकून घेत नाही. मी तिला म्हटलं आमचे हे दिसतात साधे, पण चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे, ते घेणार, ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घेणार आहेत असं मी बोलून टाकलं तिला. आपल्याला आज गाडी घ्यायची, मला पाडव्याच्या दिवशी भिशी आहे तेव्हा गाडी घेऊन जायची आपली नवीन. एक मिनिट, तू काय केलंस आता? ती गोष्ट तीच आहे, तिने फक्त इच्छेतली वस्तू बदलली आहे. तू काय केलंयस आता? मी काय केलं? कोणाशी बोलताय? अगं तुझ्याशी नाही, ह्याच्याशी बोलतो. तिला मी दिसत नाहीये. जो देवाकडे धावा करतो त्यालाच मी दिसतो. हो, मग आता तू कांद्या पोह्याची जी प्लेट खातोयस ती तिला हवेत तरंगताना दिसत असेल. कशाला उगाच काहीतरी डिटेलिंग? मी सांगतोय ना नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. ते मी फक्त एक जस्ट लॉजिक म्हणून. बापरे, लॉजिक या मंचावर? काय कुठे कोणाशी बोलताय? एकटेच हसताय, काय चाललंय? नाही मी जरा विचार करत होतो फक्त. काय विचार करत होता? कुठे काय असं हवेत बोलताय तुम्ही? नाही मला इतकंच म्हणायचं होतं की कार कशाला घ्यायची आपण, आपल्याकडे स्कूटर आहे ना. मला कंटाळा आलाय त्या स्कूटरचा आता. आणि मी 4 वेळा मागच्या मागे पडले त्यावरून. माझी कंबर केवढी दुखते माहितीये. हो ऐक, मला कंटाळा आलाय. मला कार हवी म्हणजे हवी. मला काय होतं कारण ऐकायचीच नाही. तुम्ही हो म्हणाला होतात की नाही? अरे मी हो नाही म्हणाल. काय करताय? पाणी पाहिजे मला, पाणी पाहिजे. पाणी वेड्यासारखं करत तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? मला बरं वाटतं. मला कारण काढत नाही ना न जाण्यासाठी? नाही काढत आहे. पाणी आण. ओरडू नका, आणतीये. तू काय करतोय? तू काय प्रोबेशन पिरियड वरचा देवडूड आहेस? नुकता चालू आहे असा वाला आहेस का तू? नाही तसं नाहीये मी. मग का असं करतोयस बाबा? असं नको न करू. मला 2 लाखाचा हार परवडत नाही. 8 लाखाची कार परवडणार आहे का मला? अरे कसं आहे ना, आता तिच्या प्राक्तनात कसं आहे, नाव आता ह्या क्षणाला. हा राईट, फ्रिकिंग नाव कळलं मला. आता या क्षणाला तिने नवऱ्याकडे काहीतरी इच्छा मागणं हे लिहिलेलं आहे. इट इज रिटन. मी त्यातल्या त्यात काय करू शकतो? त्याची इच्छा बदलू शकतो. मग इच्छा बदल ना. तू असलं काहीतरी खर्चिक नको ना करूस प्लीज. ओके, मी तुझ्या पाया पडतो. हे बघ, मला ना कुठलाच खर्च नकोय. एक वेळेस मला कष्ट पडले ना जास्त, मी करायला तयार आहे. चालेल ही आयडिया चांगली आहे ना. तसं काही मी हे करतो. एंटर असतो झालेला आहे. चाव घ्या, पाणी घ्या. अजून तुम्ही वेड्यासारखं करताय. काय चाललंय? पाणी प्यायचं होतं मला. बरं वाटतंय का? हा एकदम व्यवस्थित. काय चल जाऊया. कार घ्यायची ना तुला? चल. कार कशाला घ्यायची? पैसे वर आलेत. तिथे कोणाशी काय चाललंय?
कार कुठून आली मध्येच? नाही नाही अगं कार तू म्हणाली होतीस ना तुला कार घ्यायची मी आहे. कधी म्हंटल कार घ्यायची आहे? मी तुम्हाला घेऊ पण देणार नाही कार. आहे ना एवढी स्कूटर? हो आयुष्य काढू आपण त्या स्कूटरवर मला चालेल. हा चालेल. तसंही वर्षभरात एवढे खर्च वाढणार आहेत, कुठे कार बीर घ्यायची. एक्झॅक्टली वर्षभरात कुठले खर्च वाढणार आहेत? कुठले खर्च वाढणार आहेत आपले? सोहम शाळेत जायला लागल्यापासून तन्वी एकटी असते ना घरी, मग तिला खूप कंटाळा येतो, ती एकटी पडते. माझी इच्छा आहे त्या दोघांना एक छोटूसा भाऊ किंवा बहीण यावा, आणि मग तो आला की खर्च वाढतील ना. काय होतं तुम्हाला तिथे? काय आहे तुमचं? असं काय काय होतंय तुम्हाला? काय चाललंय? तुला बोलतोय ओरडू नका ना असं माझ्यावर. काय ठरलं होतं आपलं? दोन मुलं आहेत की नाही आपल्याला, है की नाही? एक मुलगा एक मुलगी आहे की नाही? काय ठरलं होतं आपलं मला सांग. ऐका माझं, मला माहितीये आपलं ठरलं होतं, पण कधी कधी इच्छा बदलतात ना हो. कशाला? मग निर्णय बदलावे लागतात. ऐका ना, काय काय मग आता उन्हाळ्याची उन्हाळ्याची सुट्टी लागली की दोन्ही पोरांना आपण आईकडे पाठवून देऊया, आणि मग आपण मग काय? तुम्हाला ना सगळं वदवून घ्यायचं असतं. मी नाही बोलणार, मी कशाला सांगू सगळं. व्हेरी क्यूट हा, व्हेरी रोमॅन्टिक हा. रोमॅन्टिक नाहीये ती, अँटिक आहे ती. कशा तू काय करतोय? तू मुद्दाम करतोय का हे? तर मी कुठे मुद्दाम करतोय? तूच म्हणालास ना खर्च नाही झाला पाहिजे, पण कष्ट झाले तरी चालतील. कष्ट. तू इथे बस जरा, तू इथे बस. ऐक ना, ए बाबा, तुला कळतंय का? काय काय? एक नवीन जीव जन्माला घालायचा म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी आली. तसं नको ना करूस. अरे मी काय करणार मला सांग. अरे आमची सिस्टीम कॉम्प्लिकेटेड आहे. आय एम हँडकफ्ड. म्हणजे मी काही नाही करू शकत रे. काय असतं, इच्छा कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. परम्युटेशनम कॉम्बिनेशनम असतं रे. आता हिची इच्छा काढायची म्हणजे ती इच्छा दुसरीला द्यायची, मग तिची इच्छा तिसरीला, तिची चौथीला, पाचवीला, सहावीला, सातवीला, मग तिची 9वी 10वीची जी इच्छा असेल ती हिच्याकडे येणार ना. आता हिच्या कारची इच्छा आपल्या कॉस्ट्युमवाल्या ज्या आहेत ना त्यांची होती. त्यांना खूप दिवसांपासून कार घ्यायची होती, ती मी काढली, हिला दिली, पण ती तुला नको झाली. मग परत आता जी मुलाची इच्छा जी होती ना ती खालच्या तांबट आजी आहेत ना त्यांची होती. कोणाची? तांबट आजी? अरे तांबट आजी आहेत का आंबट आजी? नाही होय काय तांबट आजी म्हणजे तांबट आजीच्या सुनेची होती. तर तिकडे जरा प्रॉब्लेम होणार होता म्हणून मी ती काढली. आता परत त्यांना द्यायची म्हणजे जरा घोळ होणार, कारण त्या सुनेचा नवरा गेलेला आहे 1.5 वर्षासाठी मर्चंट नेव्हीला. तर आता तिला जर मुलगा झाला तर गंमतच होईल की नाही. बाकीच्यांचं माझी इच्छा पूर्ण कर ना बाबा. करतो ना. हे असलं काय? काय काय काहीतरी सुचलंय तुला? हा काय सुचलंय मानवा? काय सुचलेलं आहे? चांगलं सुचलेलं असू दे. तिच्या डोक्यात अशी इच्छा टाक की तिच्या डोक्यात कुठलीच इच्छा नाहीये. इच्छा नसणं हीच इच्छा टाक. वा वा वा, हे किती उत्तम सुचलंय तुला. मला का नाही सुचलं? शिकणार माझ्यासोबत. नको हे करूस तू, हे नको करूस तू. ईशाच्या डोक्यात अगं प्राजू थांब ग बाई जरा. तिला कुठले बिझनेस करायचे मला नाही. हा काय बिझनेस आहे? काय बिझनेस आहे? हा काय बिझनेस आहे? चिमण्यांना बडीशेपीचं पाणी पाजण्याचं आहे, प्राजक्ता भूर नावाने. चिमण्यांना बडीशेपीचं पाणी का पाजायचं आहे? नॉर्मल पाणी पाजा ना, काही कळत नाही मला. मी बघतो तुझं बघतो. ईशा प्राजू काय एक्सेप्ट केलंस बघ तरी. काय माहिती, कळेल उद्या कुठला बिझनेस होता ते. एंटर असतो. झालेला आहे, डन झालेला आहे, डन झालेला आहे. आता ती कुठलीच इच्छा मागणार नाही. आता ती कुठलीच इच्छा मागणार नाही. ॲडिओस अमिगो. नाही नाही तुम्ही नको गो प्लीज, तुम्ही थांबा प्लीज थांबा. आली 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 आली. ईशा, ईशा, चला मज्जा करायला हवी. मुलं बाळ हवी कोणाला तरी. कोण मुलं बाळ? अगं मुलं बाळ, तू नाही का म्हणालीस आपल्या सोहमला आणि तन्वीला आपण आई बाबांकडे पाठवूया उन्हाळ्याच्या सुट्टीत. कोण आई बाबा? म्हणजे तुझे आई बाबा.
माणसांना नात्यांची लेबलं लावायची आणि वाहत राहायची ओझी नैतिक जबाबदाऱ्यांची. हेच आहे का माणसाचं प्राक्तन? मला या असल्या प्राक्तनाच्या बेड्यांमधून मुक्त व्हायचंय. म्हणजे काय करायचंय? मी ठरवलंय की आजपासून कुठल्याच इच्छा मनात ठेवायच्या नाहीत. मी संन्यास घ्यायचं ठरवलंय. काय बोलली तो? मला माहिती आयुष्याचा खूप मोठा प्रवास आपण एकत्र केला, पण आता मी विरक्तीकडे वळायचं ठरवलंय. म्हणजे या जगाकडे मी आता मातृत्वाच्या भावनेने बघणार आहे. फक्त या जगातला प्रत्येक माणूस माझा पुत्र आहे. प्रत्येक माणूस काय पुत्र आहे? तूही माझा एक पुत्र आहेस आता. बोलू नको ईशा, मी नवरा आहे तुझा. पृथ्वी, कसं आहे ना, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. तूही माझ्यासाठी एक क्षण होता जो आता संपलायस रे. काय बोलते? मी नाही संपलो. ईशा, मी नवरा आहे तुझा, मी काही संपलो बिंपलेलं नाहीये. आणि आपल्या क्षणिक मिलनाने जे 2 जीव आपण या जगात आणले ते मी तुझ्या पदरात टाकायचं ठरवलंय आणि हिमालयात जायचं ठरवलंय. ईशा ईशा ऐका ईशा, हे असलं काहीतरी करायचं नाही. मला कोहमचा शोध घ्यायचा आहे. अरे कोहमचा नाही, सोहमचा शोध घ्या. आपल्या दुपारी खेळायला गेला तो अजून नाही आला. मी कोण आहे? तू माझी बायको आहे. या जगात येण्याचं नक्की प्रयोजन काय आहे माझं? मी मी कोण आहे? माझा आकार काय आहे? मी एक छोटासा कण आहे का रे? तू मोठा कण आहेस, तुला माहित नाही? ईशा, खूप प्रश्न आहेत पृथ्वी. मला कोहमचा शोध घ्यायचा आहे. अरे कशाला घेते कोहमचा शोध? तू थांब ना. खुश, हॅपी. मी नाही हॅपी. तिला सांग ना, हे असलं काय करते ती? ईशा, हे असलं काय? ईशा, अरे ती कसला संन्यास घेते? वेडास का तू? ऐक ना बाबा देवडुडा, हे असलं काहीतरी नको करूस. हे तिला माझ्या आयुष्यात असं घालवू बिलवू नकोस. संन्यास बिन्यास नको. अरे पण तूच म्हणालास ना, सगळ्या इच्छा काढून टाक. सगळ्या इच्छा गेल्या म्हणजे माणूस विरक्तीलाच लागतो ना. तो संन्यासच घेतो, तो संत होतो. किती चांगलं आहे. पण नको, माझ्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस. रादर कुठल्याच पुरुषाच्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस रे. आम्ही पुरुष मिरवतो, आम्ही इंडिपेंडंट आहोत, आम्ही असं करू तसं करू, पण तसं नसतं. सगळं अडतरी यांच्याशिवाय आमचं. ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो. तिच्या ज्या काही इच्छा असतील ना, तर तिला परत आणून दे तिच्या मनात. मी हँडल करीन सगळं. नक्की हँडल करशील? आई शपथ करीन. हे तुमचं ना असं आहे, पाऊस आला की उन्हाळा पाहिजे, उन्हाळा पाहिला हिवाळा पाहिजे, हिवाळा आला की पाऊस पाहिजे, असं आहे तुमचं. एंटर असतो. चला ना हो, काय सारखं गप्पा मारत बसताय? चला ना, निघूया ना. हार घ्यायचा आहे ना मला. काय अहो, तू आली. आले काय होतंय तुम्हाला? इथून आली, किचन मधून आली ना तू. पोहे चहा पाणी घेऊन आलीस तुम्हाला. बरं जायचं काय होतंय? चला ना, हार घ्यायला जाऊया. मला काही प्लीज कारण देऊ नका. आज मला हार घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा. नाही घेऊ शकत. नाही येत माझ्याकडे पैसे हारासाठी. अहो नाही, आपला जमा खर्च आहे ना आता वर्षभराचा अख्खा, तो हालेल ग तुला हार घेतला तर. पॉलिसीज आहेत, इन्स्टॉलमेंट आहे, सोहम तन्वीचं शिक्षण आहे, आपलं मेडिक्लेम वगैरे खूप काही गोष्टी आहेत ना. मला सॉरी, मला माहिती आहे मी तुला लंकेची पार्वती करून ठेवलंय. तुला काही दागिने नाही केला, काही हाऊसमौज नाही केली, पण नाही जमणार आहे मला. प्लीज समज ना. 2-4 वर्षात घेतो. 2 तोळा, 3 तोळा, 4 तोळा पैसे साठवून घेतो. आत्ता नको ना प्लीज प्लीज. हे एकदा सांगायचंच ना मला. फक्त तुम्ही सतत म्हणत होतात उद्या जाऊ. मला वाटलं असंच टाळताय तुम्ही फक्त जायचं. एकदा सांगायचं ना बसवून. कुठल्या तोंडाने सांगायचं? आपल्याच बायकोसाठी आपण काही करू शकत नाही याचं गिल्ट नवऱ्याला किती असतं माहितीये का तुला? नाही सांगू शकत. असं का बोलताय? केवढं करता तुम्ही आमच्यासाठी? काही बोलताय तुम्ही आता. काही हरकत नाही, मला नको चपला हार वगैरे. कशाला हवाय चपला हार? नंतर घेऊ ना. पैसे साठवू आपण आणि 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी जेव्हा जमेल तेव्हा घेऊ. काही गरज नाहीये. नको मला आत्ता चपला हार. माझ्या चपला तुटल्यात. चपला तरी घेऊया. तथास्तु. काही चाललंय वसाऱ्यानो? चला चला पचकन लग्न लावून टाका. वेळ टलून चालले ना रे दादू. त्याला येल नाही बोलत. मग लग्नाचा मुरुतूर उठलून चाललाय बोलतान. त्याला मुरुतूर नाही बोलत, मुहुत्रू असं बोलतात. वासाड्यानो काय पण बोलाल, त्याला मुहूर्त असं बोलतात का? अरे कशाला आवरत
डोकं लावताय वासाऱ्यानो? काय जायला काय मला वेळच बोलायची आहे. दारू प्यायची वेळ तळून चालले वचनो. पटकन लग्न लावा. चला 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 लवकर चला. मोठं टला चाली नाही. काय बसलं अरे मिनी तयार आहे. सुरकीला सांग. मिनी सांगतो. रे सुरकी आपलं लगीन आहे. सुरकी तू कोणाची वाट बघते? ते म्हणजे गेस्ट येणार. कोण कोण गेस्ट येणार? माझा छावा येणार. धावा धावा ते आले. धावा धावा ते आले. ते आले. नमस्कार. नमस्कार. अरे या या. अरे इकडे इकडे बस. इकडे बस 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 बस. साहेब तुम्ही बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. म्हणजे जाम भारी वाटलं. म्हणजे पोरीचं म्हणजे सुरकीचं लग्न फुल पोलीस बंदोबस्त आहे. म्हणजे मिनी बंबाने असल्यासारखं मला वाटतंय रे. सावकाश तुमचा ऑन्टेलिया हलतो आहे. अरे सुरकी साहेबांच्या पाया पोऱ्या जोऱ्यान. चल चल साहेब नमस्कार. नमस्कार. जोऱ्यान पाया पर जा साहेब. अरे पाया काय करते? नमस्कार. नाही खूप भारी वाटलं मला. जगताप सकाळीच म्हणाले की साहेब सुरकी लग्न करते. सुरकीचं लग्न आहे. आपण दोघांनी लग्नात जावं अशी सुरकीची मनापासूनची इच्छा आहे. तर आपण दोघांनी लग्नात जाऊया असं सकाळी जगताप मला म्हणाले. मी एवढी वाक्य म्हणालो? सुरकीचं लग्न एवढंच म्हणालो. जगताप मी समजून घेतलं. हा सुरकी अभिनंदन अभिनंदन. अहो तुमचंही अभिनंदन. भावा वाचवलंस. अभिनंदन अभिनंदन म्हटला. द्या जगताप ते हे गिफ्ट द्या. हे तुमच्यासाठी गिफ्ट. गिफ्ट आणलं रे. माझं हे नको. मला छान भारी वाटलं. हा सुरकी तू हा निर्णय घेतलास लग्न करण्याचा. खरंच मी इतके वर्ष तुला हेच समजवत होतो लग्न कर. आता कसं लग्न करशील सुखाचा संसार करशील. काय नवरदेवांचं नाव काय? प्रथमेश. वा वा फारच वजनदार नाव आहे. साहेब भावी वहिनीने बाकी काय सोडला नाही. हो ना. समोर बोला थोबाड बंद ठेवा ना साहेब. ते नाही प्रथमेशराव अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन. अरे आयशीच्या भावाचं अभिनंदन करता वाय. मुहूर्त ठरत चाललाय. चला लवकर लग्न लावून गेला. ऐका ना साहेब. ऐका माझं नीट ऐका. अजून पण येल गेलेली नाही. तुम्ही फक्त बोला. मी आत्ता बोल्यावर उतरता न तुमच्या बरोबर पळून जाऊन लग्न करता. ऐका ना. बघा कोणाला कानोकान खबर लागणार नाही. माझ्याशी लग्न तुम्ही नाही सांगा. आता लग्नच लागते तुझं. हे का मध्येच काढलंस तू आता? आपलं नातं कुठलं? हे आपलं नातं बितं काहीच नव्हतं. कधीच नव्हतं साहेब. काय प्रॉब्लेम आहे काय? नाही नाही नाही. चला लग्न सुरू करा. ते नातं बितं काय नाही हो. काय नाही. चला 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 लग्न सुरू करा. हा चला चला. सुरके पचकन नाव घेऊ. हे ते नात्याचं काहीतरी. काय नाही रे. काय नाही. सुरके अरे चल ना यार. चल 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 नाव घे. नाव घे चल. या चला नाव पटकन. नाव घे. कालवनात कालवण सुरमईची. कालवनात कालवण सुरमईची. पम्याचं नाव घेते. वा. खांडेकर साहेब आयुष्यात आले न सुरकी राहिली त्यांच्या फिरतीची. पमू रे सुरके तुम्ही आता काय बोलली? काही नाही. तुम्ही आता काय बोलली? काही नाही बोलली. तुझ्या उकाण्यात खांडेकर कुठून आला? तुझ्या उकाण्यात खांडेकर कुठून आला? मध्येच? नाही 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 मध्येच नाही आले. लग्नाला बोलवलं म्हणून आले ते. भर लग्नात हवालदारानं मार खाल्लाय. बातमी ऐकायची का उद्या? मग गप्प बस ना. इकडे वेगळा गोंधळ चालला. ऐका माझं. गोंधळ झालेला आहे.
गोंधळ झालेला मनात सगळा कलेला हे तुम्ही सगळ्यांनी ऐका रा. यांची मागाशी खुसूर पुसूर चालू होती ना, तेव्हा मीनी ऐकलेलं आहे हा हिला पलवून नेणार आहे. नाही पलवून नेणार नाही हे बोलत होते ह्यांचं काहीतरी नातं. नाही ऐका मी समजवतो नातं. तू मला समजावू नको. ऐका तुमचा गैरसमज. नातं म्हणजे ते वेगळं आमचं ह्यांचं पोलिसांचं आणि नागरिकांचं जे नातं असतं त्याच्याबद्दल मी बोललो. पण तुमचा काहीतरी संबंध मना कल्ल्याला या पोरांना गुप्त करा. एक मिनिट पोलीस गुप्त काढा. काय गुप्त काढा? मी पण मोठा आहे. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होता. काय गैरसमज बोल. अहो ते म्हणजे मी समजवतो तिचं होतं म्हणजे एकतर्फी होतं. कसं असतं की प्रेम होतं ना, म्हणजे आपण लहानपणी कोणतरी वेगळं प्रेम करतं, मग आपण पौगंड अवस्थेत जातो तेव्हा कोणतरी वेगळं प्रेम करतं, मग तारुण्यात कोणीतरी वेगळं प्रेम करतं, तशा प्रकारचं आहे ते. एक मिनिट. मी लहान नंतर ना डायरेक्ट मोठ्या अवस्थेतच जायलेलो आहे रे. ह्यो जो काही बोलतोय ना पोंडो गोंड त्या अवस्थेतूनच मी गेलेलो नाही रे. अगं बापरे, ती अवस्था पोंडो गोंड माझी जायलीच नाही. हे सावत्या तू पोंडो गोंड तुझं काही जायलंय का रे? दादूस मला तर मिनी लहानपणीचं आठवतच नाही आहे. अरे बापरे, डायरेक्ट तरुणपणीचाच आठवतोय. काय बोलताय? व साहेब माझा पण पोंडा गोंडा नाही झालाय. गपना दोघांचा पोंडा गोंडा ठेचना मी इथे. काय चाललंय तुमचं? कसं डिस्कशन चाललंय? हा मी पण त्याच बोलतोय. मला तुम्ही समजावू नका. मनात सगळं कळलेलं आहे. मी तुला आनंद झाला असणार रे या सगळ्याचा. हा म्हणजे तुमचं लग्न होतं याच्यासाठी मी खुशच चालूय. हा तू खुशात होणार रे, त्याच बोलतोय ना मी. तू खुशात होणार. तुझ्या हिच्या बरोबर सगळं ते गॅटमॅट होतं. आता तुझं लपड तू माझ्या गल्ल्यात टाकतोय आणि स्वतः मोकला होतोय. नाही रे फादर इन लॉ चल रे या म्हाताऱ्या यार लग्न मोरला. अरे हे बघा बंबूम पुंपू. जावय बापू म्हणा. अरे हा जावय बापू. प्लीज माझ्या पोरीचं लग्न तुम्ही मोरू नका. प्लीज माझ्या पोरीवर तुम्ही लग्न करा. मी सुरखा पसरत. तुम्ही ते पसरवताय पण ते वाईट दिसतंय. खाली करा ते. तुझ्या मला सगळं फालतू घरी झाले. ऐका ना जंबरुम पंपरुम प्लीज. मला कशाला ढकलला? अरे जावय बापू. आणि मी ढकललं नाही, मी नुसतं टच केला. अल्कोहोलनी तुम्हाला पाडलं का नाही? मला दारू मध्ये अल्कोहोल पाजला. कुणी पाजला अल्कोहोल? आजची फॅमिली येरी आहे आणि तुम्ही मला पण येरा मला काय येरा समजलाय तू? बघा मना कल्ल्याला या पोरांनो गुप्त करा. या धमक्या द्यायच्या ना तर आधीच सांगतोय मी पोलीस आहे. मी तुम्हाला प्रेमाने हे मला कल्लेला आहे तुझा आणि या पोरीचा लफराय. काय झालं? मी बोल लफर नाहीये लफर तेच बोलतोय. पवित्र नातं आहे. पवित्र नातं हे कशाला बोलतेय? सगळ्यांनी ऐकलाय काय? तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलाय तिचा आणि तुझा नातं हाय. ऐक माझं तसं मला लग्न करायचं नाही. कळलं तुला? तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. ऐका मी पाया पडतो इन्स्पेक्टर पाया पडतो. तुम्ही लग्न नका कॅन्सल करू. लग्न करा प्लीज. मी लग्न करणार नाही. हे लग्न मोरला म्हणजे मोरला. अहो तिच्यासारखी भाबडी पोरगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. ऐका माझं एकदा बघा तिच्याकडे. ती सुंदर आहे ती. हा म्हणजे आता आहे गरीब पण स्वतःच्या पायावर उभी आहे. स्वतःचा व्यवसाय करते. अहो उद्या तुमच्यावरही प्रेम करेल. माझ्यावरही म्हणजे तुमच्यावरही म्हणजे तुमच्यावरच प्रेम करेल. तिचं प्रेम किती उत्कट आहे ना हे सगळं विसरून जाल तुम्ही. हा मी भाबडी आहेस ही. माझं उत्कट पुतकट प्रेम तुम्हाला कळलं? उत्कट प्रेम आहे साहेब. मग तुम्ही काय नाही मला नाही बोलताय? तुम्ही हो बोला ना. तुम्ही हो बोला ना. तुम्ही नाही बोलू नका. सगळे नाटकी तुझ्या सकाळ र पोरांनो कार्य करा. मला इथे आता थांबायचंच नाही. चार चौकात माझं लग्न. आवाज बंद म्हट. इकडे ये. ए हात दे. हा माहिती ते नाटक करता. इकडे ये. या पोरीकडे बघ. अरे बघ या मुलीकडे एकदा मनापासून बघ. आतल्या नजरेने बघ.
अशी सुंदर मुलगी ना तुला शोधून सुद्धा सापडणार नाही. आमच्या सुरकीचं काय वर्णन करायचं. सुरकी अशी समोरून जेव्हा चालत येते ना, सुरकीच्या आधी तिचं नाक येतं. सुरकीचं नाक म्हणजे जणू अंडा सेलच. कुठलाही गुन्हेगार पळू शकत नाही. सुरकीचे गाल म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला थोबडवून सुजवलेले गाल. हे गोबरे गोबरे जांभळे काळे निळे पडलेले. त्या सुरकीचे तलम केस म्हणजे जणू काही वर्षानुवर्ष कधीच न संपणारी चालत राहिलेली केस. तिच्या केसांभोवती माळलेला गजरा म्हणजे प्रत्येक हिअरिंगला पुढे पडत जाणारी तारीख. संपतच नाही. सुरकीच्या कपाळावरची टिकली म्हणजे आमच्या पोलीस व्हॅनवरचा सायरन. सुरकी ज्यावेळी अशी चालत येते ना, त्यावेळी असं वाटतं की दाणे वेचत असल्या कोंबडीला सटकन दगड मारावा आणि कोंबडी अशी करत जवळ यावी. सुरकी जेव्हा हातात बांगड्या आणि पायात पैंजण घालून येते ना, आपल्याला असं वाटतं की जणू काही सबरून एखादा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारच चालत आलाय. अशी आहे आमची सुरकी. शुभ लग्न. अभिनंदन सर. आणि मी आपल्या पोलिसांच्या ग्रुपमध्ये सगळे फोटो सेंड पण केले. एक मिनिट गिफ्टचा फोटो. अरे तू येणारस का रे? अरे नवरदेव तुझ्यासाठी करतोय मी हे सगळं. प्रथमेशराव. नाही जी, इथे मी डाल वाढायला आलेलो जी. वाजवा रे. पाय लागले दुखायला. 3 तास झाले रुमालच वाळत नाहीये. बाहेर पाऊस आहे, जागाच नाहीये वाळत घालायला. यार पाय दुखायला लागले रे. आवाज कसला आलाय? हेलो वॉचमैन, इधर ऊपर ऊपर. छोड़ो छोड़ो उनको, ऊपर छोड़ो. हमका ये है जमाई है वो. 3 महीने के बाद आ रहा है. हाँ सारखा सारखा बुलाते नहीं है ना उनको. हाँ सारखा सारखा बुलाते नहीं है. हाँ शिवाली खरं में जितना लगता है ना बालिश अभिनय उतना ही आता है उनको. हाँ हाँ छोड़ो ऊपर छोड़ो. हम का ही है ओळखी काय. छोड़ो छोड़ो. शिवाली, हे का मला शहाणपणा शिकवतात ग? स्वतः जसं काही इथे नॅशनल अवॉर्ड विनिंग स्किट करत असतात. आता तू इथे येणं स्वीकारले त्यातच आलं रे सगळं. चल राहू दे आता, ते नको सांगू मला. चल ना पटापट पायऱ्या चढ ना. तुझं वर्किंग नको दाखवू, पायऱ्या चढणं वगैरे. चल ना पटकन. अगं हो बाबा काय झालं रडायला? काय झालं माझ्या कोकराला? बोबडा बोक हे काय झालं? काय झालं माझ्या? काय झालं बाबा? ओ बाळा, मला तुमची याद आली ना. याद आली ग, याद आली. वा वा, 2 दिवस झाले मराठी भाषा दिन झाला. आता आठवण हा शब्द सर्व्हिसिंगला पाठवला. पुढच्या वर्षी आता येणार नाही का? अगं शिवाली, कसं रडून चालेल? आठवण आली मला माहिती आहे ना. आठवण येणार नाही का? लग्न झालंय तुझं आता. तुझं काय आहे शिवाली?
रोज 5 वेळा फोनवर बोलतेस की नाही या माणसाशी? मग आल्या आल्या एवढं रडायला काय झालंय? तुम्हाला नाही कळणार हो. बाप आणि मुलीचं काय नातं असतं ना, तुम्हाला नाही कळणार. बाबा इथे या. हा हा मला महत्वाचं बोलायचंय तुमच्या. काय झालं काय झालं बाबा काय बाबा बाबा इथे आठवतंय का बघ? आठवलं. बाबा बाबा माझ्या आणि निमिषच्या लग्नाला 4 वर्ष झालीत बाबा. ती तक्रार नाहीये ना बाबा. बाबा 4 वर्ष झाली तरी निशिम अजूनपर्यंत एकदाही रडलेला नाहीये बाबा. काय सांगतेस काय? हो बाबा. त्यांनी रडलं पाहिजे. मग तेच सांगते. रडणं आयुष्यासाठी आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं असतं. हो ना. रडणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण निमिष अशी आहे ना, नाही करत व्यायाम. बाबा मला भीती वाटते बाबा. अगं कसली भीती बाळा? बाबा निशिम रडला नाही आणि त्याच्या किडनीला बुडबुडे आले तर? बाबा निशिम रडला नाही आणि त्याच्या लिव्हरला फोडी आली तर? बाळा आज मला आनंद झाला मी तुला मेडिकलला नाही पाठवलं त्याचा. खरंच सांगतो हे असले आजार होत नाहीत न रडल्यामुळे. हा पण जर आपण रडलो नाही तर मानसिक ताण वाढू शकतो. हो ना. काळजी करू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे. लक्षात आलं? 3 मिनिटात त्याला रडवतो की नाही बघ. टेन्शन घेऊ नकोस, मला माहिती आहे. हा ये, ती कला असते, हळूहळू करायचं असतं. ये. नमस्कार. 5 मिनिट झाले मी येऊन. आता नमस्कार करल. बसा. बसलोच आहे मी. हात बघा कुठे, मला म्हणतोय मी. काय म्हणताय जावा सुमात्रा बापू? जावई बापू. जावई बापू. कुठला जावा सुमात्रा बापू? काय म्हणताय, बरं आहे ना? ह्या कशा आहेत तुमच्या आई? कशा आहेत? काही बरी बरं आहेत. माझा त्यांना हे सांगा, नमस्कार. माझा नमस्कार सांगा. सांगतो. बाबा मुद्द्याच बोला, तो रडत नाही. हो मी करतो सगळं. हळूहळू करायचं असतं. डायरेक्ट वेशाला हात घालायचा नसतो, जातील ते. काय चाललंय? काय नाही काय नाही. काही झालंय का? कसं आहे बघा, हे बघा कसं आहे माहितीये का, आयुष्य आहे. जवा नवीन पोपट हा बापू आपण जावई बापू इतकं अति कराल बाबा? जवा नवीन पोपट हा बाप एवढं कराल तुम्ही? 4 शब्दांचा मला आहे प्रॉब्लेम. पहिल्यापासून मला प्रॉब्लेम आहे तर आहे. तर जावई बापू कसं आहे, तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, अजून पण तुम्ही हे नाही केलंय. काय? रडलेलं नाही तुम्ही? तुम्हाला कळतंय का किती गंभीर आहे? अहो तुम्ही रडलं पाहिजे. हे सिरियस आहे. हे जे अश्रू आहेत आपल्या डोळ्यातले ते बाहेर खळाखळा वाहिले पाहिजेत. काय बोलतोय? आपण माणूस आहोत ना, माणूसपणाचं ते लक्षण आहे, जिवंतपणाचं ते लक्षण आहे. तुम्ही रडलं पाहिजे. 1 मिनिट, मी नसेन रडलो पण मध्येच काय आलंय आणि एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे मी न रडल्याने? अहो तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतो न रडल्यामुळे. पण विनाकारण का रडू मी? आणि टेन्शन्स असतात बाहेर, ऑफिसचे स्ट्रेस असतात. रडलं पाहिजे, मोकळं फ्लश केलं पाहिजे स्वतःला. हे खरंच रडत नाहीये? नाही ना बाबा. अहो त्या दिवशी माझ्या सासूबाई याची आई सायकलवरनं पडली तरी रडलं नाही. रडलं पाहिजे की आई पडली ना याची. काही खाली पडली, मला कसं कळलं नाही? मला कसं कळलं नाही? कोण तुम्ही? कशाला सांगायचं तुम्हाला माझी आई पडली ते? काही आणि मी लांबचे नातेवाईक आहोत. लांबचे नातेवाईक हात पण लांब ठेवा. आणि हिच्या स्वप्नात पडली होती माझी आई. माझा काय संबंध? मला कसं कळणार? शिवाली हे खरंय बाबा? काय बाबा? शिवाली हे खरंय? तुला हे स्वप्न पडलं का? हो बाबा. चुकून शिवाली हे खरंय का? बाबा चुकून बाबा तुझ्या स्वप्नात सासूबाईंना तू पाडलं सायकलवरून, हे खरं आहे का? काय त्या सासूबाई नाही आहेत, त्या ऑलमोस्ट तुझ्या आई आहेत. आई सारख्या आहेत हे लक्षात घे. आई सारख्या आहेत हे लक्षात घे. चुकलं बाबा. हे माझे संस्कार आहेत. नाही तुला असं स्वप्न पडतच कसं हे मला कळत नाही. बाबा माझं चुकलं बाबा. हे माझे शिक्षण आहे. नाही बाबा नाही. अशी नाही ऐकाय. नाही बाबा. नको बाबा. मी पाया पडते बाबा. अरे हो अरे हे काय आहे बाबा? काय आहे सगळं? ओ बाबा कुठलं बेल्टचं ऑब्सेशन आहे तुम्हाला? काय एवढे पट्टे लावलेत तुम्ही? ही मारल्याशिवाय ऐकत नाही. हिची लायकी नाही. बेल्टनी झोडावं लागतं हिला. आणि ही बादली काय मागे? हे काय? हा ते मी गच्चीवर जातो आणि टाकीतून नेहमी पाणी काढतो आणि तिथे आंघोळ करतो, त्यामुळे ते राहिले. आपण घरात बाथरूम आहे ना? हो पण कधी कधी चेंज म्हणून मी ते करतो. पण तुम्ही ते पडू नका. सांग मला हे का वागलीस तू? चुकलं माझं बाबा. आज मी लोकांना काय तोंड दाखवायचं? अहो बाबा लोक काय
म्हणतील चुकलं माझं. मी उद्या म्यानमारला गेलो लोक काय म्हणतील ढोपकणे सासवे हा मी काय उत्तर द्यायचं उद्या मी बँकॉकला गेलो मी उद्या बँकॉकला गेलो लोक काय म्हणतील माझ्याकडे बघून बँकॉक हे उत्तर द्यायचं ओ बाबा गप्पा बसाव. ए तू उठ शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा तुम्ही इथे या. शिवाली उठ. काय चुकलं तुझं? उगाच रडते काहीतरी. काय चुकलं? आणि तुम्ही हो काय कळलं होतं तुम्हाला? माझी आई हिच्या स्वप्नात पडली याच्यात एवढं काय चिडण्यासारखं? कोण रस्त्यावर तुम्हाला प्रश्न विचारायला उभे आहेत? हा इथे या तुम्ही. इथे या. कुठे जायचंय तुम्हाला? म्यानमारला? बँकॉकला? कुत्रं ओळखतं का तुम्हाला तिथे? हा पासपोर्ट आहे का? मग कसं जाणार तिकडे? का नाहीये पासपोर्ट? रिजेक्ट झाला. कसं काय? सेक्स या कॉलम मध्ये डिपेंड्स असं लिहिलं होतं. किती निर्लज्ज बाप आहे का तुझा? डिपेंड्स असं लिहिलं यांनी. कसा आहे का हा तुझा बाप? तू नको ना लक्ष देऊ. तू तिकडे नको लक्ष देऊ. तू तुझ्या व्याधींकडे लक्ष दे. काय व्याधी आहेत मला? तुला रडायला नाही येत आहे कळतंय का? का रडत नाहीयेस यार निशिम? शिवाली शांत. शिवाली शांत. तुला कळते तू काय म्हणतेस? मी नाही रडते ही चांगली गोष्ट आहे. मला ऐक 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि मी खुश आहे तुझ्या बरोबर. मला नाही वाटत रडावंसं कारण मी आनंदी आहे. सगळं उत्तम सुरू आहे माझं. काय उत्तम चाललंय तुमचं? खोटं बोलताय तुम्ही. तुमचं जर उत्तर चाललं असतं ना तर कल्याणला लहान मुलांची अभिनय शिबिर घेत फिरला नसतात. आयुष्यातलं पहिलं शिबिर बघितलं जिथे मुलांनी शिक्षकाला लाथ मारून हाकललं. बाबा हे कारण तुम्हाला रडायला पुरेसं नाहीये मला सांगा. हे पुरेसं नाहीये का मला सांगा? मी माझ्या पर्सनल आयुष्यात रडेन ना याच्यावरून स्किट मध्ये का रडू? निशिम रडणार आहे मी हात जोडते ना रे बाबू. रड ना. काय करते सगळं? का उगाच रडू मी? अरे मी कसं रडू तुला कळतंय का? तू मी काय करू? हिला वेळ लागलाय का? निशिम तू इथे बस. तू बस. बाबू बस 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 बस. हे बघ दत्तू मोरे. रड 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 ना. प्रियंका हाडे रड 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 रड. ओंकार पवार रडणार आहे. अगं का रडू मी या सगळ्यांचे फोटो बघून? कारण निशिम हे तुझ्या नंतर इंडस्ट्री मध्ये आलेत आणि यांची करिअर झाली आहे. सेलिब्रिटी म्हणून वावरतात तू तिथेच घुटमाळतोय सरे. बरं जाऊ दे. विराज जगताप आता तरी रडणार आहे. अगं पण याच्याकडे बघून का रडू मी? नाही माहित कारण नाही लागत याच्याकडे बघून रडायला. असं बघितलं. रडणार नाही येत मला याला बघून रडायला. निशिम अरे हा तुझ्या नंतर येऊन सुवर्ण क्षणांच्या सोबती घेऊन गेला. अरे बाईच्या भूमिका करून जिंकतोय तर मी बाई असून सुद्धा मला मिळालेलं नाही. बाई हे वाक्य मागे घे. तू बाई आहेस हे वाक्य मागे. हा मला नाही पट. तू मला इथे का आणलंस मला सांग. हा महत्वाचं काम आहे म्हणून आणलंस ना? काय महत्वाचं काम आहे? हेच महत्वाचं काम आहे बाबू. काय? अरे बाबू तू रडला नाहीयेस ना रे. असं काय करतोयस रे? मी बघितलंय स्वतः तू काम करत असताना असे डोळे चोळत बसतो. चुरचुरतात ना रे तुझे डोळे. हो पण ते कामाच्या ताणामुळे होतं. बाकी नाही कामाचा ताण नाहीये तो स्ट्रेस आहे तुमच्या डोळ्यातल्या. इकडे बाजू इकडे बसा. हे करा डोळ्याचा हा करा. मोठा करा. मोठे करा ना डोळे मोठे करा. हा बघा सरळ शिवाली दिसत नाही तुला ताण. बघा तुमच्या डोळ्याने तुम्हीच बघा. मी काही बोलत नाही. बघा काही येड्यात का? माझ्याच डोळ्यांनी मी कसं बघणार? अरे असं बघा ना पटकन. सराव नाही 2 महिने काय बावळा आहे का तुझा बाप? असंच कसं बघणार? माझे डोळे इथेच राहणार आहेत मी इथे बघेपर्यंत. काही बोलतात. हो मला तेच तुम्हाला सांगायचंय. हा ताण दिसतोय तुमच्या डोळ्यात. अहो खरंच सांगतो मी. यासाठी तुम्ही रडलं पाहिजे. रडणं फार महत्वाचं आहे बेटा. बस तुला सांगतो बेटा तुला एक सांगू. आपण जेव्हा जन्मतो लहान मूल जेव्हा जन्मतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करतं ते? सुसू नाही बेटा. अगं रडतं ते रडतं नाही का पहिल्यांदी.
म्हणजे रडण्याचा आणि आपल्या जीवनाचा किती जवळचा संबंध आहे मला सांग. बाबा मला माहितीये रडणं किती महत्वाचं आहे, अश्रू किती महत्वाचे आहे. त्यांनी उगाच थोडी नाटक बनवून ठेवलंय. अश्रूंनी झाली मुले, अश्रूंची झाली फुले. हे कुठलं नाटक आहे? अश्रूंनी झाली मुले. मी समजावतो तिला बेटा. अश्रूंनी अशी मुले होत नाहीत. हा पण मोर असतो ना, मोर, लांडोरांनी जर मोराचे अश्रू टिपले असे तर मग त्याला नका हो, वाटेल ते सांगू नका तिला. आधीच ती बिनडोके. वाचलंय मी हे. काय वाचलंय? ते व्हॉट्सअपवर शेअर करणारे मेसेज सांगत जाऊ नका, सिरियसली घेत जाऊ नका. अच्छा ते खोटं आहे. मग काय? अरे बापरे. शिवाली, मी तुला शेवटचं सांगतोय, तू येतेस का मी एकटा जाऊ? निशिम असं काय करतोय सरे? मला घरी जायचं. तू नेहमी असं करतोय. तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना मी. काय चांगलं सांगितलं गेलं ना की तू दुर्लक्ष कर प्रत्येक गोष्टीकडे. जबाबदारी आहे ना, जबाबदारीने सांगते ना. शिवाली इकडे, मला कळलाय प्रॉब्लेम काय तो. इकडे 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसा बाबा? माझ्याकडे एक झेलम उपाय आहे. बाबा लागलं? बरं केलंस बेटा. अशीच ठेचत राहा नांगी माझी. अरे मी ताळ्यावर राहीन बेटा. सुपप मारलंस बेटा तू. याला सफाई म्हणतात. आता येऊन नाही. कुठले बापले के ते रे? याच्यावर एक उपाय आहे. मी लिहिलेली एकांकिका. बाबा हो बाळा, एकांकिका लिहिली? हो, मी एक एकांकिका लिहिली, अत्यंत सिरियस, हृदय पिळवटून टाकणारी एकांकिका. ती आजपर्यंत जेवढं वाचन केलंय मी, त्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिलेले आहेत. ती एकांकिका मी वाचली, 2 मिनिटात रडायला लागते. शिवाली मी नाही थांबणार, असं बघू नको. मी नाही थांबणार. हा बालिशपणा मला करायचंच नाहीये. बालिश आता निघूया आपण. ऐक माझं. निशिम, तू जर आता इथून गेलास ना तर तू बाबांच्या सोनेरी वाङ्मयाला मुकशील. चुलीत घाल तुझ्या बापाचं सोनेरी वाङ्मय. मला नाही ऐकायचंय ते, मी मुकेन. चला पण. अरे तुला 100 वेळा सांगितलं शपथ देत जाऊ नकोस म्हणून. बरं ठीक आहे, थांबूया. ओ पटकन ऐकू. बस बस इथे बस. शिवाली, ओ बाबा टॉवेल आण. टॉवेल कशाला? अश्रू पुसायला लागतील. जा 2-3 टॉवेल घेऊन या. बाबा जेवढा कॉन्फिडन्स दाखवताय ना, मी जर रडलो नाही तर तुम्हाला रडवे ना मी. थांबा. टॉवेल दे त्यांना. टॉवेल दे, एक टॉवेल दे त्यांना. हा ऐकवा, तयारच आहे मी आता. एकांकिकेचं नाव दुःखाचा डोंगर. दिनांक दिनांक मध्ये काय रडण्यासारखं? दिनांक निशिम. अगं हो, ज्या दिवशी एकांकिका लिहिली ती तारीख, दिनांक. निशिम दिनांक. अगं मग काय? किती भावना शून्य आहेस रे निशिम. भावना शून्य? बाबा, ज्या माणसाला दिनांक ऐकून त्याचं काळीच पिळवटून निघत नाही ना, तो दगड आहे. बाबा किती कोरडा आणि ठणठणीत पाषाण आहेस रे तू. बाबा का बांधलं या ठणठणीत कोरड्या पाषाणाला माझ्या गळ्यात? वाजवे दे. तो दगड टाकेल तुझ्या डोक्यात. एक मिनिट. दिनांकावर रडते तू. रिॲक्ट होऊ नकोस. ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. ट्रीटमेंटचा भाग आहे. बस. निशिम चिडचिड. एवढं डोक्याला ताप. बस निशिम ऐक, शांतपणे ऐक. हो चल, मला नको शिकव. आता पटकन वाचा. पडदा उघडतो. नको. सॉरी. मला काय झालं? नाही, नेहमी वाचून पण. अहो पडदा उघडतो ना. पडदा उघडतो आणि रंगमंचाच्या मध्यभागी लाकडी टेबल असतं. अहो बाबा, माझं काही चुकतंय का? काय करतोय? कोपऱ्यात एक लाकडी कपाट. ट्रीटमेंट सुरू आहे शिवाली. ट्रीटमेंट सुरू आहे. नाही का येते? नाही का म्हणते? का मीच का? नाही ना, नाही ना. हो ना, हो ना. खूप सिरियस होते आपण. 2-3 पंच टाकूया याच्यात.
माझ्या जागी येऊन ऐकाही एकांकिका. माझ्यासाठी कॉमेडीच चाललंय सगळं. सिरियस नाहीच आहे याच्यात काही बाबा. आणि शेवटी ती म्हणते कोण आहेस तू? हो ना हो ना. नको नको नको. अरे नको नको. काय म्हणतोय बाबा बाबा ना ना. बाबा नको. शिवाली 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 उठ. हो ही बेशुद्ध पडली आहे. शिवाली शिवाली काय होतंय? थांब थांबा थांबा जरा. शिवाली उठ. शिवाली थांब. शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा बाबा बापरे बाबा 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 किती ताकद आहे हो तुमच्या लेखणीमध्ये. बाबा एखाद्या दगडालाही झिपरा फुटेल. झिपरा कुठून आणला? दगडाला पाझर फुटेल. झिपरा कुठून आला? झिपरा कधी फुटतो का? हा ही एकांकिका यांची. याच्यावर रडताय तुम्ही दोघं. गप्पा बस. काय सिरियस आहे? ओ बाबा तुम्ही जे एकांकिका लिहिले ना याच्यातलं पहिलं वाक्य आहे ना, पडदा उघडतो. त्या पडद्या सकट तुमची एकांकिका विंग्यात गेली पाहिजे आणि साल्ट बसली पाहिजे. या लायकीची एकांकिका आहे तुमची. निशिम कोणासाठी करतायत हे? परडेसाठी, बाकी काही नाही. कोणाही साठी करत नाही, फक्त परडेसाठी करतात तिथे येऊन. मग तू कशाला आलास? एक मिनिट. मला बोलू नकोस. मी हे परडेसाठी करत नाही. तुमची ही सिरीज सुरू राहावी ना म्हणून येतो मी इथे. उपकार करतो तुमच्यावर, लक्षात ठेवा. 3 आठवड्या आधीचं इंटिमेशन द्यावं लागतं मला. ओ माय गॉड. तेव्हा येतो मी माझी डेट देऊन. आणि मी डेट दिल्याशिवाय तुझा हा लेखक श्री सुद्धा लिहित नाही स्क्रिप्टवर. हे लक्षात ठेव, कळलं का? ओके. मला शिकवतायत. येतेस तू की मी एकटा जाऊ? येतेस का तू? एक शेवटचा उपाय. बसा तुम्ही, खूप झाला आता. माझी शपथ आहे, जाऊ नको. इथे ये, 2 मिनिटं थांबा. काय बाबा? हा बाम त्याच्या डोळ्याला लावायचा. कसा रडत नाही बघतो, त्याचा बाप पण रडेल. मी सांगतो, त्याचं लक्ष नसताना बाम लावायचा. कसा? अरे तो असा उभा असेल तर जाऊन असा लावायचा. चल आपल्याला बाम लागायचा.